आमच्या या ट्रेकमध्ये स्नोफॉल जरी नसेल झाला तरी हा ट्रेक पूर्ण होणार होता. स्वप्नातलं ड्रीम प्लेस केदारकंठा ट्रेकवर सनराईज सोबत प्रत्यक्षात उतरत होता. डे 2 ला आम्ही जुडागा तलाववरून केदारकंठा बेस कॅम्प साठी निघालो होतो आणि जाताना आम्हाला स्नो दिसला. विचार आला की स्नोफॉल तर झालाच नाही तर हा आईस आला तरी कुठून. तर इथे टेम्परेचर कमी असल्याच्यानी पाणीचा आईस बनून जातो. सो बेस कॅम्प वर पोहोचल्यावर आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेट केलं, गेम्स खेळलो आणि मस्त केल्या. थोड्या वेळाने आम्हाला हायटी मध्ये मॅगी आणि चाय भेटली. त्यानंतर ललित सरने आम्हाला सांगितलं की उद्याचा दिवस तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि उद्यासाठी आतापासून प्रिपरेशन काय काय करायला लागणार आहे ते सांगितलं. कारण उद्या टोटल 12 तासाचा ट्रेक आम्ही करणार आहे. रात्री आम्ही लवकरच डिनर केलं कारण आम्हाला रात्री 2 लाच ट्रेक सुरू करायचा होता. बेस कॅम्पचं जेवण तर खूप स्पेशल होतं. इतक्या वरती आम्हाला गुलाबजामुन भेटले, त्यातच आम्ही खुश झालो. जेवण करून आम्ही झोपायला गेलो आणि डे 3 च्या रात्री 2 ला आम्ही उठलो. झोप तर पूर्ण नव्हती झाली आणि अजून झोपायची इच्छा होत होती, पण इतक्या दूर ज्याच्यासाठी आलो होतो शेवटी तो दिवस आला होता, तर झोपून कसं चालेल. तर स्वतःला सावरलं, फ्रेश होऊन आम्ही रेडी झालो. त्यात ललित सरने अजून मोटिवेट केलं महादेवचं नाव घेऊन. हर हर महादेव. आणि फायनली केदारकंठा समिट करायसाठी आम्ही आजचा ट्रेल सुरू केला. या ट्रेक मध्ये हेड टॉर्च किती इम्पॉर्टंट आहे ते आज समजलं. कारण अंधार इतका असतो की आपण कुठे चाललो आणि आजूबाजूला काय आहे ते काहीच दिसत नाही. आम्ही सगळेजण लाईन मध्ये स्लोली वर चढत होतो. समिटच्या दिवशी -5 डिग्री टेम्परेचर होतं, पण चालत चालत बॉडी इतकी गरम झाली होती की थंडी वाजतच नव्हती. 2 तासाचा ट्रेल करून आम्ही ब्रेक घेतला. बॉडीची मुवमेंट एकदा थांबली की खूप थंडी वाजते आणि तसं पण समिट करताना आपण जंगल एरियाच्या वरती असतो, तर अजूनच जास्त थंडी वाजते. 15 मिनिट ब्रेक घेऊन आम्ही परत चालायला सुरू केलं आणि तो लास्टचा ट्रेल संपतच नव्हता. ट्रेक लीडर बोलले की बस 10 मिनिट में समिट. पण त्या 10 मिनिटाचे 3 तास झाले तरी समिट येतच नव्हतं. पण जेव्हा सूर्य उगायला सुरुवात झाली तसं तसं एक्साइटमेंट अजून वाढत होती. हळूहळू थोडा उजेड येत होता आणि आजूबाजूचे माउंटेन्स दिसायला लागले. मनात एक वेगळाच आनंद होता की आम्ही जे 5-6 तासापासून चालत होतो, डोक्यात काही विचार न करता बस चालत होतो, त्याचं इतकं चांगलं फळ भेटेल याची कल्पना पण नव्हती केली. थोड्या वेळाने सनराईज झाला आणि पूर्ण स्काय ऑरेंज, येलो, रेड, ब्ल्यू मध्ये भरला होता आणि हाच होता तो भारी व्ह्यू जो आम्ही एक्सपिरियन्स केला. अँड फायनली आम्ही 12,500 फीटवर पोहोचून केदारकंठा समिट कंप्लीट केला. खूप वेळ तिथेच बसून भरपूर फोटोज आणि ग्रुप फोटोज काढले आणि हा भारी व्ह्यू डोळ्यात साठवून आम्ही डिसेंड करायला सुरुवात केली. डिसेंड करताना सगळेजण खूप थकले होते. डोळ्यात झोप होती आणि पोटात भूक, पाय दुखत होते, पण तरी आम्ही डिसेंड करत होतो. डिसेंटवाला रोड इतका मस्त आणि शांत होता कारण भर जंगलातून आम्ही ट्रेल करत होतो. मध्ये भरपूर आईस पण लागले. स्नोफॉल बघायला तर भेटला नाही, पण आम्ही याच्यातच खुश होतो. आणि असंच चालत चालत आम्ही 12 तासाचा ट्रेल कंप्लीट करून आम्ही पोहोचलो आमच्या तिसऱ्या कॅम्पिंग पॉइंटला, जिथे आम्ही न्यू इयर सेलिब्रेट केला, हरगाव बेस कॅम्प.